नमस्कार. आज आपण करूयात झणझणीत अशी अंडा करी. जास्त पसारा न करता घरगुती मोजक्या साहित्यात फक्त एक वाटण आणि आपली अंडा करी किंवा अंड्याचं कालवण बनवून तयार होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता 2 मीडियम साईजचे कांदे मी असं कट करून घेतलेले आहेत. थोडंसं मोठ्या साईजमध्ये उभ्या कट करून घ्यायचे आणि फुल गॅसवर कांदा आपल्याला छान असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने सॉफ्ट होतो छान असा. आणि आता वरून थोडंसं सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटण किती बनवायचं आहे त्यानुसार कमी जास्त साहित्य करू शकता. आणि सुकं खोबरंही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता तेल टाकायची काही गरज नाही, कोरडंच भाजून घ्यायचं. आणि आता वरून 1 चमचा धन, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या त्याही आपल्याला छान असं परतून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आवडत असल्यास तुम्ही इथे थोडासा कच्चा मसाला टाकू शकता. परतून घेतल्यानंतर आता सर्वात शेवटी 1 चमचा तेल टाकून घ्यायचे. त्यामुळे ग्रेव्हीला आपल्या चव खूप छान येते. आणि आता सर्व मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे. गरम असा बारीक करायचा नाही. आणि कोमट करून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे या पद्धतीने छान असं आपलं वाटण बनवून तयार होतं आणि चवही खूप छान येते. आणि आता वरून थोडंसं आलं, भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार बारीक होण्यासाठी. आणि थोडंसं पाणी घालून याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. या पद्धतीने. आणि आता कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता हे बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. यामध्ये वाटण आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही परतण्यासाठी. आणि छान असं आता तेलामध्ये हे वाटण परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर परतायचं आहे. आणि वाटण पटकन असं आपलं शिजलं जातं. आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा धन पावडर, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळं तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची. तुम्हाला आवडत असल्यास अजून मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. आणि सर्वात शेवटी ते मी थोडासा मटण मसाला टाकून घेतलेला आहे. त्यामुळे चव खूप छान लागते. याऐवजी तुम्ही ते गरम मसाला टाकला तरी चालेल. आणि आता सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर 7 अंडी मी छान अशी उकडून अशी मधून कट करून घेतलेली आहेत. ते आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. आणि आता जास्त असं मिक्स करायचं नाही, तर अंडी अशी व्यवस्थित होत नाहीत, तुटली जातात. तर आता 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. ग्रेव्ही तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा दाटसर हवा आहे त्यानुसार पाणी तुम्ही ॲड करू शकता. पाणी गरमच ॲड करायचं, त्यामुळे कट खूप छान येतो आणि ग्रेव्हीला चवही खूप छान येते. 5 मिनिटे उकळी काढून घ्यायची. आणि आता वरून भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. फक्त 5 मिनिटे उकळी काढून घ्यायची. तर अगदी झटपट आपली ही अंडा करी बनवून तयार होते. नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.